एव्हरीवन. मी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा. सो आज आहे 27 नोव्हेंबर. आज आहे लग्न संध्याकाळी 5:15 वाजता. पण आम्ही सकाळपासून सगळ्यांनी ठरवलं होतं की आम्ही साऊथ इंडियन लुक करणार आहे. मुलांनी लुंगी नेसलेली घातली होती आणि आम्ही लोकांनी साड्या नेसल्या होत्या, हाफ साडी. सो आज सगळा गोंधळ झाला आहे. फोन चार्ज नव्हता, नेटचा इश्यू आहे. सो आम्हाला जसं जमलं तसं आम्ही शूट करतोय आत्ता, कारण की सकाळपासून आम्हाला शूट करायला वेळच नाही मिळाला. फोटो आणि व्हिडिओ ते सगळं चालू होतं. सो आता आम्ही लग्नाची तयारी करणार आहेत. आम्ही आता चेंज करणार आहेत. हो, सो आम्ही तुम्हाला भेटतो. लग्नाची छोटी छोटी टिप्स मी तुम्हाला दाखवेल. येस, ही आहे आमची रुचिता, ही माझी आहे आमची मामी. संचिता, हा आहे तन्मय आणि हा आहे स्वराज. ही चिल्लर कंपनी आहे माझ्यासोबत आत्ता सध्या. आम्ही विशू गॅग. हैशटैग टीम विशु मामी, विशु मामी. ठीक है, चलो मिलते हैं अभी शादी के स्टेज पे शायद, और लॉन पे. येस. आता रुपेश मामाची एंट्री आहे. सर्वजण एंट्रीसाठी चाललेले आहेत. तिकडं ते एंट्रीची तयारी करते ते, आणि इकडं साऊंड वगैरे आणले. ह्या साईडला साऊंड आणि फोटोग्राफर थांबलेले आहेत. आणि तिकडून रुपेश मामाची एंट्री होत आहे. घोड्यावर आता बसतील. जाऊया. इथे घोडा आलेला आहे रुपेश मामाचा, त्याच्यावर बसून त्याची एंट्री होणार आहे. तर साऊंड वगैरे आणि तिकडून त्यांची एंट्री होत आहे. घोड्यावर बसायला रुपेश मामा चाललेला आहे.
बस 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 बसव त्यांना वरती घे सर दादा दादा साईड पलीकडे जातो पलीकडे चला थोडं पाठीमागे घ्या हा सन्मान रंगीसर करणारा कंपनी करण्यात आहे. क्रिकेट क्षेत्र माझी माझा काय करतो तुम्ही क्षेत्र माझी काय सन्मान आंबेडकरांचे असं मार्ग करत आहे. स्वागत करतो. या आकांक्षाने रुपेश यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटी आहे अशी मी बुद्ध आंबेडकर यांना स्वरा 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 आशिक बसलेले आहे. कृपया आपण आता आपसात बोलणं थांबवायचं. माईकच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं. यानंतर हात जोडायचा नमामि ब्रह्मं नमामि संघं नमामि. धारकधारी गाणे त्यांच्याही मंडळी महामानवांच्या वरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो 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 सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं सुखाचा त्याग करून त्यांनी गृहत्याग केला आणि हा सुखाचा मार्ग शोधून काढला. त्या तथागताने ही शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना सुखाने राहावं वाटतं, जो कोणी स्वतःला माणूस समजतो त्या सर्वांनी या पंचशिलेचं पालन करावं. आपण सुखी व्हावं, आपल्या परिवाराला सुखी करावं या मंगल प्रसंगी अशी आग्रहाची विनंती करतो. आणि यानंतरच्या सर्व गाथा माणसाच्या कल्याणासाठी पण सर्व गाथांचं मी अर्थ सांगत बसणार नाही. अगदी कमी वेळामध्ये काही संक्षिप्त गाथांचं पठण करणार आहे. सर्वांनी हात जोडून बसायचं आहे आणि फक्त शांततेने आणि
उपस्थित सर्व पाहुणे मंडळी अशी शपथ घेतो. अर्जुनराव देवर्धनकर राहणार देवर्धन यांची सुपुत्री आयुष्यमानी आकांक्षा यांना माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो. हे सर्वजनास जाहीर असेल. मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही. मी माझ्या पत्नीचा सन्मान करेन. मी अनाचार करणार नाही. मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे जीवनभर पालन करेन. जय भीम. सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं धननिधं विधिना जितवा मुनीन्दो तन्ते जसा भवतु ते जयमङ्गलानि परतिरे गमभियु जेतस परति घोरं पना